नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट, नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा माहिती असणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला सगळ्यात मोठा निर्णय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या निर्णयाची माहिती असणं गरजेचं आहे। चला तर मग हा शासन निर्णय जाणून घेऊया। त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पहा, धक्कादायक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून, या शासन निर्णयाच्या माध्यमातून नमोच्या लाभार्थ्यांसाठी आपण पाहणार आहोत। नमोचा हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही आणि ज्यांना मिळणार आहे त्यांना कधीपर्यंत मिळणार आहे, नेमका कुणाला मिळणार नाही, नेमकं कारण काय आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर हा शासन निर्णय संपूर्ण न वाचता या शासन निर्णयामध्ये नमोच्या लाभार्थ्यांसाठी नेमका काय मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे, काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते आपण थेट पाहणार आहोत। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, ज्या सर्वे क्रमांकासाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या 7-12 अवताऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव असणं, शेतकऱ्यांचं नाव नसणं आणि बोगस 7-12 व पीक फेरा नोंदणीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडे करारावर योजनेत सहभाग घेणे, विहित भाडे करार न करता परस्पर विमा उतरवणे, अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा तथा तक्रार निवारण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाची राहील। तसेच महसूल दस्तऐवजाऐवजी फेरफार करून शासनाच्या फसवणुकीच्या प्रयत्नांबाबत महसूल विभागामार्फत तहसीलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही करावी। त्याचबरोबर बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सारख्या DBTद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून 5 वर्षाची बंदी घालावी। बोगस पीक विमा नोंदणी टाळण्याच्या दृष्टीने पीक विमा कंपन्यांनी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्रोन, उपग्रह, प्रतिमा, रिमोट या ठिकाणी पहा, तर ही जी महत्त्वाची माहिती आहे, पुढे आपण जास्त सविस्तर वाचणार नाही। शासन निर्णयाच्या माध्यमातून जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे काय आहे, तर जर समजा लाभार्थी शेतकऱ्यांनी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा घेतलेला असेल, बोगस पीक विमा संदर्भात तक्रार त्याची आढळून आली, तर मात्र तशा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी तब्बल 5 वर्ष पीक विमा योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, या योजनेच्या लाभांपासून म्हणजे DBTद्वारे जो लाभ देण्यात येत आहे 2000 रुपये दर 4 महिन्यांनी, हा जो लाभ देण्यात येत आहे तो तब्बल 5 वर्ष बंदी घालावी, अशा प्रकारच्या स्पष्टपणे सूचना, स्पष्टपणे नोंदणी आणि स्पष्टपणे माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून, GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बोगस पीक विमा धारक शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जवळपास तब्बल 5 वर्ष मिळणार नाही, त्यावर 5 वर्षाची बंदी असणार आहे। हा सगळ्यात मोठा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। पीक विमा योजनेच्या अधिक सतर्कतेने वापरासाठी किंवा पीक विम्याचा लाभार्थी शेतकऱ्यांना, जे खरेखूर लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी, फायदा होण्यासाठी आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून।
आणि यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, जर शेतकऱ्याने बोगस पीक विमा घेतलेला असेल, बोगस पीक विम्यासाठीची त्याची नोंदणी असेल किंवा बोगस पीक विमा यामध्ये तो आढळून आला तर मात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तब्बल 5 वर्ष नमोचा हप्ता मिळणार नाही, कोणत्याच योजनेचा लाभसुद्धा इथं दिला जाणार नाही. तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता राहिला प्रश्न म्हणजे आपल्या नमोच्या 9व्या हप्त्याचा 9वा आणि 10वा हप्ता. या ठिकाणी पाहता नमोच्या 9व्या हप्त्यानंतर 10व्या हप्त्यासाठी सुद्धा लाभार्थी शेतकरी पात्र ठरलेले आहेत, कारण PM किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला आहे आणि त्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत ते 10व्या हप्त्यासाठी थेट निवड झालेली आहे त्यांची, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आता येणं अपेक्षित आहे, मात्र अगोदर 9वा हप्ता जमा करण्यात येईल. आता या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. तो शासन निर्णय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात वितरण प्रोसेस आता लवकरच सुरू होत आहे. तारीख आणखी डिक्लेअर झालेली नाही. तारीख जाहीर झाली की तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.